आई म्हणजे घरातलं पहिलं पाऊल आणि शेवटचा श्वास. ती असते म्हणून घर चालतं, पण घर चालतं म्हणून ती दिसत नाही. सकाळी उठून देवाला नमस्कार करण्याआधी ती चुलीला हात लावते, कारण देव आधी घरात पोट भरली की खुश होतो असं तिला वाटतं. तिच्या हातांना वय नसतं, फक्त जबाबदाऱ्या असतात. ती आजारी असली तरी उठते, कारण आईला आजाराची परवानगी नसते. सरला अशीच आई होती, लहानसं घर, मोडकं छप्पर आणि आयुष्यभर न संपणारी कामं. नवरा लवकर गेला तेव्हा सगळे म्हणाले, आता मुलांसाठी जग. तिने मान हलवली. तिने कधी विचारलंच नाही, मी कोणासाठी जगू. कारण आईला प्रश्न विचारायची सवय नसते. मुलगा रोहन खूप हुशार होता. शाळेत पहिला जायचा. सरला शेजाऱ्याकडून अभिमानाने सांगायची, माझा मुलगा मोठा माणूस होईल. पण त्याच्यासाठी ती स्वतः मोठी होणं विसरली. स्वतःचे कपडे फाटले तरी त्याचे नीट असावेत याची काळजी, स्वतः उपाशी राहिली तरी त्याची फी वेळेवर भरावी. आईची भूक मुलाच्या पोटात विरघळते. मुलगी नीलू आईसारखी शांत. आई रडताना तिने कधी पाहिलं नाही, म्हणून तिला वाटायचं आई कधी दुखतच नाही. एकदा नीलूने विचारलं, आई तुला कधी त्रास होत नाही का? सरला हसली आणि म्हणाली, आईला त्रास चालतो ग. त्या हसण्यात किती वेदना होत्या हे नीलूला तेव्हा कळलं नाही. वर्ष सरली. रोहन शहरात गेला. मोठी नोकरी, मोठं आयुष्य. फोन येऊ लागले. कमी. आई खूप काम आहे, सरला म्हणायची. बरं रे. फोन ठेवून ती खूप वेळ त्या बंद स्क्रीनकडे पाहत बसायची, जणू त्याच्यातूनच मुलगा बाहेर येईल. नीलूचं लग्न झालं. ती सासरी गेली. सरला घरात एकटी उरली. भिंती होत्या पण आवाज नव्हती. भांडी होती पण जेवणाची वाट बघणारे नव्हते. देव्हाऱ्यात दिवा होता पण प्रार्थना ऐकणारा नव्हता. ती हळूहळू कमी बोलू लागली, कमी हसू लागली, पण कुणालाच जाणवलं नाही, कारण आई शांत झाली तरी घर चालूच असतं. एक दिवस ती आजारी पडली. ताप, अशक्तपणा. तिने कुणाला सांगितलं नाही. मुलं घाबरतील म्हणून. शेजारी म्हणाले, मुलांना फोन कर. ती म्हणाली, नको, ते व्यस्त असतील. आई स्वतःला नेहमी दुसऱ्या क्रमांकावर ठेवते. रात्री तिने रोहनचा जुना फोटो काढला, लहानपणीचा. तापासतही त्याच्या केसावरून हात फिरवला. डोळ्यातून पाणी आलं, पण आवाज नाही, कारण आईचं रडणंही शांत असतं. सकाळ झाली. दार उघडलं नाही. शेजाऱ्यांनी आत पाहिलं. सरला झोपलेली होती, कायमची. चेहऱ्यावर वेदना नव्हत्या. जणू म्हणत होती, माझं काम झालं. रोहन आणि नीलू आले, रडले, म्हणाले, आईने काहीच सांगितलं नाही. पण आई कधी सांगते? ती फक्त सहन करते शेवटपर्यंत. आज रोहन मोठ्या घरात राहतो, पण आईची जागा रिकामी आहे. नीलू रोज आईला आठवते, पण आता फोन लागत नाही तेव्हा उशिरा कळतं आई जिवंत असते तेव्हा आईची किंमत नसते. आई आणि गेल्यावर संपूर्ण आयुष्य रिकामं